वृषभ राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या जून महिन्यामध्ये काही ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. सर्वप्रथम 1 जून या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 22 जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वृषभ राशी प्रथम स्थान. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 8 जून या दिवशी राशी परिवर्तन करतोय आणि तो मिथुन राशीतनं कर्क राशीमध्ये जातोय. म्हणजेच लग्नेश धनस्थानात असल्या कारणानं पहिले 8 दिवस आर्थिक कुठल्याही प्रकारची चणचण जाणवणार नाही आहे. जे म्हणून काही आपण कार्य हातात घ्याल ते परिपूर्ण होईल. आणि ज्या वेळेला लग्नेश ग्रह पराक्रमात जाईल 8 तारखेच्या नंतर, त्यावेळेला निर्णय घ्यायला थोडंसं मन अस्थिर होणार आहे. कारण की शुक्र ग्रह हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे, उपचय स्थान त्याला मानवत नाही. परंतु तिथे राहून सुद्धा कामाच्या ठिकाणी किंवा आपल्याला जे टेन्शन किंवा त्रास होतोय निर्णय घेत असताना, तिथे शुद्धता आणि स्वच्छता कशी राहील, नीटनेटकेपणा कसा येईल, ही तरी गोष्ट शुक्र महाराज करून जातील. वेंधळ्या विचारानं निर्णय घेऊ नका. एका निर्णयासाठी अनेक वेळेला विचार करा. ज्येष्ठांचं मार्गदर्शन घ्या आणि मग पुढे चला. द्वितीय स्थान. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 22 जूनला राशी परिवर्तन करतोय आणि जो की स्वतःच्या राशीतनं मिथुन राशीतनं कर्केमध्ये वास्तव्य करतोय. बुध ग्रह हे चंद्रदेवाला शत्रुग्रह मानतात, चंद्रदेव सम मानतात. मग ते धनेश आहे. धनेश धनात 22 तारखेपर्यंत आर्थिक कुठली चणचण ते जाणवू देत नाहीच आहे तुम्हाला. अगदी जे म्हणून कार्य तुम्ही हातात घेतलं ते परिपूर्णही करताय. मग अशी सांगितल्या पद्धतीने फक्त निर्णय आणि विचार आपला ठाम असला पाहिजे. ही गोष्ट तेवढी निश्चित लक्षात ठेवली पाहिजे आपण. आणि ज्या वेळेला 22 तारखेच्या नंतर कर्क राशीमध्ये जातील, तेथे बुध महाराज हे उपचयात आहे. त्यामुळे तिथे त्यांना कुठलंही स्थान, कुठलीही राशी असेल, जो ग्रह असेल त्याच्या बरोबर गेलं की त्यासारखे ते फल देतात. कोणाविषयी त्यांचं असं द्वैताभाव कधी नसतो. सगळ्यांविषयी शुद्ध विचार असतात. बुध हा ग्रह 22 तारखेला कर्क राशीमध्ये येतोय. आर्थिक स्थितीतले अडथळे, कारण की जोपर्यंत बुध ग्रह 22 तारखेपर्यंत धनेश धनात आहे, आर्थिक कमतरता कुठली भासू देणार नाहीये. कुटुंबामध्ये प्रेमाचं, समोपचाराचं वातावरण ठेवेल. आणि ज्या वेळेला तो पराक्रमामध्ये येईल, पराक्रम स्थानात जरी गुरु उपचयात गेला, गुरु या ग्रहाबरोबर बुध ग्रह, तर तो ज्या स्थानात जातो, ज्या ग्रहाबरोबर जातो, त्यासारखे तो फल देत असतो. कष्टाला बुद्धिमत्तेनं सोडवणे, नुसतं काम करत राहणे हा बुध या ग्रहाचा गुणधर्म नाहीच आहे. तुम्ही जे व्यापार, उद्योग, व्यवसायामध्ये काही निर्णय घेत असाल
ते निर्णय कसे तुमचे बरोबर आहे, त्यामध्ये कुठे चुकतंय हे सुद्धा तुम्हाला मदत करण्याचं काम बुध ग्रह करणार आहे. चतुर्थ स्थान, या चतुर्थ स्थानाचा स्वामी सूर्यग्रह 15 जूनला राशी परिवर्तन करतोय. आणि हे राशी परिवर्तन होत असताना वृषभेतनं ते मिथुनेत येत आहे. म्हणजेच काय तर लग्न स्थानातनं धनस्थानाकडे त्यांचा प्रवास होतोय. विशेष म्हणजे ज्यावेळेला सूर्य हा ग्रह लग्न स्थानामध्ये स्थित होतो, दुसऱ्यावरती हुकूमत गाजवणे, दुसऱ्यांचं ऐकून न घेणे, स्वतः मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचं काम तुम्ही या महिन्यामध्ये सुरुवातीलाच करणार आहात. त्यामुळे आजूबाजूला असणारे लोक थोडेसे तुटू शकतात आपल्या बोलण्यामुळे, वागण्यामुळे. 15 तारखेच्या नंतर तुम्ही सर्वांना आपलंसं करून घ्याल, परंतु हे पहिले 15 दिवस तुमची थोडीशी तारेची कसरत, सगळ्यांना प्रेमानं जवळ कसं ठेवता येईल आणि शत्रूलाही मित्र कसं करता येईल हे लक्षात आलं पाहिजे. पण असं नाहीये की शत्रूलाही मित्र करायचं म्हणजे मित्राला दूर करायचं आणि मग शत्रूला जवळ करायचं. मित्र तर हा आपलाच आहे, परंतु शत्रू सुद्धा मित्र करता आला पाहिजे. या महिन्यामध्ये प्रॉपर्टी खरेदीच्या दृष्टीने विचार करता अत्यंत बारकाव्याने जर पाहिलं तर 15 तारखेच्या नंतर तुम्ही गृहयोग म्हणजे वास्तू, वाहन, शेत जमीन घेण्यासाठी तुमची पत्रिका अतिशय उत्तम आणि योगपूर्ण दाखवते आहे. आईचं प्रेम, आईचा आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. पंचम स्थान इथे कन्या राशी आहे. स्वामी बुध ग्रह हा 22 तारखेला स्वतःच्या राशीत न कर्क राशीमध्ये जातो आहे. पंचमेश धनात संतती प्राप्तीच्या दृष्टीने कालखंड उत्तम आहे. ज्या जातकांना संतान नाही आहे, खूप डॉक्टरी इलाज, आध्यात्मिक उपाय करताय, अडचणी येत होत्या, ग्रहांची स्थिती तेव्हा अनुकूल नव्हती, परंतु आता वृषभ राशीच्या जातकांची संततीच्या दृष्टीने अतिशय उत्तम अशी ग्रहांची स्थिती आहे. त्याचबरोबर वृषभ राशीच्या जातकांना कुठे शिकायला जायचंय, आर्थिकतेमुळे बजेट बसत नव्हतं, पैसे मिळत नव्हते, अडचणी येत होत्या, कामं होत नव्हते, ते कामं सुद्धा या महिन्यात मार्गी लागतील. अचानक धनप्राप्तीच्या दृष्टीनं ज्या जातकांना शेअर मार्केट असेल, लॉटरीचं तिकीट असेल, अशा जातकांना पहिले 15 दिवस अतिशय 15 दिवस 22 दिवसांपर्यंतचा कालखंड अतिशय उत्तम जाणार आहे. इष्टदेवतेची कृपाही लाभणार आहे. 22 तारखेनंतर थोडे कष्ट पडतील, परंतु तेही तुम्ही सहज पेलल्याशिवाय राहणार नाही. षष्ठ स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 8 तारखेनंतर मिथुनेतनं कर्केत येतो आहे. आता उपचयाचा मालक उपचयामध्ये 8 तारखेनंतर राहील, परंतु पहिले 8 दिवस ज्या वेळेला ते धनस्थानात असतील, लक्झरी लाईफ, कपडे लत्त्यांची खरेदी, दागदागिन्यांची खरेदी, सुवर्ण खरेदी, उत्तम आहे योग. परंतु हे करत असताना आपल्याला त्या गोष्टींची आवश्यकता आहे का, ही गोष्ट बघा. गरज आहे तर घेतलंच पाहिजे आणि केलंही पाहिजे. अति पैशांची उधळपट्टी करू नका. 8 तारखेनंतर ज्या वेळेला उपचयात शुक्र ग्रह जाईल, कामाचा थोडा स्ट्रेस वाढेल, कामाची गती वाढेल, अवतीभोवती असणारे लोक थोडेसे त्रास द्यायला सुरुवात करतील, त्यामुळे ती काळजी तुम्हाला घेता आली पाहिजे. सप्तम स्थान, याचा स्वामी मंगळ ग्रह 20 तारखेला स्वतःच्या मेष राशीतनं लग्नात येतोय. विपरीत राजयोगात आहे. 12 स्थानाचा स्वामी द्वादश, म्हणजे पहिले 20 दिवस वेळात असून सुद्धा मंगळ ग्रह शक्तिशाली आहे. पती पत्नींमध्ये थोड्या बहुत प्रमाणात वाद दाखवत आहे, परंतु समजून घेतलं तर ते वाद मिळतील, प्रेमाचे संबंध तयार होतील. याचबरोबर अति दूर व्यापार नको. थोडंसं ज्या वेळेला आपण व्यापार करायला सुरुवात करतो, आपल्याकडे पैसे नसतं म्हणून पार्टनर घेतो, तर सध्या पार्टनरशिप सुद्धा टाळा.
विवाहाचे योग 20 तारखेनंतर 20 जून नंतर जुळून येण्याचा योग आहे. भाग्यस्थानाचा स्वामी गुरु ग्रह तृतीयात आहे, उपचयात आहे, उच्चीचा आहे, शक्तिमान आहे. परंतु उपचयात असल्यामुळे गुरु महाराजांची भेट लांबणीवर पडणे, त्यांच्या उपदेशांची अवहेलना करणे, स्वतःच्या मनानं काही गोष्टी करायला जाणे, त्रास करून घेणे. म्हणून गुरु आज्ञेचं पालन श्रेष्ठ, एवढं लक्षात ठेवा. परदेशात जाण्याची संधी येणारे, काम वाढवण्याचे योग येणार आहे. योग्य असेल तर पाऊल उचला. गुरूंचा विश्वास तोडू नका, हे लक्षात ठेवा. दशमामध्ये कुंभ राशी आहे. आणि मग भाग्येश आणि दशमेश या दोन्हींचाही स्वामी शनी आहे. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम राहणार आहे. आणि कर्माच्या दृष्टीने जर विचार कराल तर जे म्हणून काही तुम्ही कर्म करत आहात, जे म्हणून तुम्ही काही कार्य करत आहात, त्याचं लाभात रूपांतर होतोय. आणि त्याचबरोबर मिळालेल्या या लाभाचं आपण आपल्या परिवाराला मदतीच्या रूपानं रूपांतर करताय. राजकारणामध्ये मोठं पद प्रतिष्ठा तुम्हाला प्राप्त होऊन जाते. कोणी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करताय तरी तुम्ही थांबणार नाहीये या महिन्यामध्ये. उलट तुम्ही सो सोनार की एक लोहार की. त्यामुळे तुमचं कार्याची गती ही शनी महाराज लाभात असल्यामुळे वाढणार आहे. वेश वेळातच आहे पहिले 20 दिवस मंगळ ग्रह, त्यामुळे खर्च तो होऊ देणार नाहीच आहे. अगदी चिकटपणा आणि झालाच तर स्वतःवरती, यापेक्षा दुसरा कोणावरती होणार नाहीये. रागाला क्रोधाला 20 तारखेच्या नंतर आवरायचंय, जेणेकरून कार्य आपल्याला परिपूर्ण करून घेता येतील. वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 4, शुभ रंग निळा आहे. शुभ दिवस 13 तारीख, 14 तारीख, 24 तारीख आणि 25 तारीख आहे. अशुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो ओम नारदाय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.